कधीही यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे यावर यश अवलंबून असतं. नमस्कार मित्रांनो, आयुष्य म्हणजे सतत चाललेला एक संघर्ष, सतत चाललेला प्रवास, सतत चाललेली परीक्षा. या प्रवासात आपण प्रत्येक जण काहीतरी मिळवण्याच्या, काहीतरी साध्य करण्याच्या धडपडीत असतो. पण अनेकदा आपण स्वतःला हतबल समजतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, म्हणून मी यशस्वी होऊ शकत नाही, अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांच्या कैदीत आपण अडकतो. पण खरं तर यश हे कधीही आपल्याकडे काय नाही यावर ठरत नाही, तर आपल्याकडे जे आहे त्याचा आपण किती चांगला वापर करतो यावर ठरतं. जगातला प्रत्येक यशस्वी माणूस हा अपूर्णतेतूनच पुढे आलेला आहे. कोणाकडे पैसा कमी होता, कोणाकडे शिक्षणाची साधनं नव्हती, कोणाकडे योग्य मार्गदर्शन नव्हतं, कोणाकडे समाजाचा पाठिंबा नव्हता, तर कोणाकडे नशिबाचा साथ देणंही नव्हतं. पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, स्वतःवरचा विश्वास, मेहनतीची तयारी आणि जे आहे त्याचा योग्य वापर करण्याची वृत्ती. हीच वृत्ती त्यांना शिखरावर घेऊन गेली. आपल्या प्रत्येकाकडे काहीतरी आहे जे दुसऱ्याकडे नाही. कदाचित ते तुमचं धैर्य असेल, कदाचित तुमची चिकाटी असेल, कदाचित तुमची मेहनत करण्याची तयारी असेल, कदाचित तुमचा वेळेवरचा काटेकोरपणा असेल, कदाचित तुमची हसतमुख राहण्याची सवय असेल. हीच तुमची खरी संपत्ती आहे. अनेकदा लोक स्वतःला कमी लेखतात. माझ्याकडे मोठे घर नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे बँकेत पैसे नाहीत, माझ्याकडे ओळखी नाहीत, मग मी कसा यशस्वी होणार, असं विचारून ते स्वतःचं मनोधैर्य कमी करतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, यश कधीही तुम्ही काय गमावलंय यावर ठरत नाही. यश ठरतं ते तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याचा किती प्रामाणिक आणि हुशारीने उपयोग करता यावर. उदाहरण घ्या, एखाद्याकडे उत्तम आवाज असेल, पण त्याच्याकडे सुरुवातीला संगीत शिकण्यासाठी पैसे नसतील, तरी जर त्याने सातत्याने सराव केला, लोकांसमोर गायला सुरुवात केली, तर एक दिवस तो मोठा गायक होऊ शकतो. दुसऱ्याला उत्तम कल्पनाशक्ती असेल, पण त्याच्याकडे मोठा व्यवसाय सुरू करण्या इतकं भांडवल नसेल, तरी जर त्याने लहानपासून सुरुवात केली, तर त्याची कल्पनाशक्ती त्याला एक दिवस मोठं साम्राज्य निर्माण करून देऊ शकते. आपण पाहिलं असेल की काही लोक अगदी गरीब घरातून येऊनही जग प्रसिद्ध होतात, कारण त्यांनी जे नाही त्याबद्दल कुरकुर केली नाही, तर जे आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आयुष्यात आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक तर रडत बसायचं की माझ्याकडे हे नाही म्हणून मी काही करू शकत नाही, किंवा डोळ्यात जिद्द घेऊन म्हणायचं की माझ्याकडे जे आहे त्यावरच काम करून दाखवणार. ज्यांनी दुसरा पर्याय निवडला तेच यशस्वी झाले. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं असतं आपली मानसिकता, माइंडसेट. जे लोक नेहमी आपल्याकडे नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात त्यांना आयुष्यभर असमाधान राहते. पण जे लोक आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करतात त्यांना यश थांबवणं कोणालाही शक्य नसतं. उदाहरणार्थ, अब्राहम लिंकन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गरीब कुटुंबातून आले. शिक्षणासाठी फारशी साधनं नव्हती, पण त्यांच्याकडे होतं ते ध्येय, लोकांसाठी काम करण्याची तळमळ आणि स्वतःला सतत घडवत राहण्याची वृत्ती. त्या ताकदीमुळे त्यांनी इतिहास बदलला. आपण भारतीय उदाहरण घ्या, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. रामेश्वरम सारख्या लहानशा गावात जन्मलेले, गरीब घरात वाढलेले, पण त्यांच्याकडे होतं ज्ञानाची भूक, कष्ट करण्याची तयारी आणि स्वप्न पाहण्याची ताकद. त्यांच्या हातात मोठं काही नव्हतं, पण जे होतं ते वापरून त्यांनी संपूर्ण देशाला प्रगतीची नवी दिशा दाखवली. मित्रांनो, आपण जेव्हा स्वतःला म्हणतो की माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा आपण चुकीचं बोलतो. आपल्याकडे खूप काही आहे. आपलं शरीर, आपला मेंदू, आपला वेळ, आपली ऊर्जा, आपली कौशल्य. पण प्रश्न आहे, आपण त्याचा किती योग्य वापर करतो. एखाद्याकडे दिवसाचे 24 तास आहेत, पण तोच वेळ जर त्याने मोबाईलवर, सोशल मीडियावर निरर्थक बोलण्यात वाया घालवला तर त्याचं काही साध्य होणार नाही. दुसरीकडे एखाद्याकडे फार मोठं साधन संपत्ती नसेल, पण वेळेचा वापर योग्य रीतीने करून मेहनत घेऊन तो पुढे जाऊ शकतो. अनेकदा आपण दुसऱ्यांशी तुलना करत बसतो. त्याच्याकडे इतके पैसे आहेत, इतके लोक त्याला ओळखतात, त्याच्याकडे इतक्या सोयी आहेत. पण मित्रांनो, दुसऱ्यांच्या ताकदीकडे पाहून स्वतःला कमकुवत समजणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करणं. लक्षात ठेवा, प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असतं आणि ते वेगळेपणच तुमचं यश ठरवतं. यशस्वी होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास. जर तुम्ही सतत म्हणत बसलात की माझ्याकडे हे नाही म्हणून मी काही करू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या डोक्यातच एक मोठी भिंत उभी करता. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं की माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे, फक्त मला त्याचा योग्य उपयोग करायचा आहे,
तर तुमच्या आयुष्यात बदल होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत आणि चिकाटी. मेहनत करणं ही सगळ्यात मोठी साधन संपत्ती आहे. गरीब, श्रीमंत, हुशार, अवघडलेला, शिकलेला, अनपढ सगळ्यांना मेहनत करण्याचा अधिकार आहे आणि मेहनतीचा फायदा कोणालाही मिळू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ती वाढते. जर तुम्ही सतत काय नाही यावर लक्ष दिलं तर आयुष्य तुम्हाला अपूर्णच वाटेल. पण जर काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला आयुष्य संपन्न वाटेल. मित्रांनो, आयुष्यात कोणाकडेही सर्व काही नसतं. अगदी श्रीमंत व्यक्तीकडे पैसा असेल पण त्याच्याकडे वेळ नसेल. एखाद्याकडे नाव आणि प्रसिद्धी असेल पण त्याच्याकडे मनशांती नसेल. एखाद्याकडे मोठं कुटुंब असेल पण त्याच्याकडे स्वतःसाठी वेळ नसेल. म्हणजेच प्रत्येकाकडे काहीतरी असतं आणि काहीतरी नसतं. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींना कसं पाहता आणि कसं वापरता. शेवटी यशाचं खरं रहस्य म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याचा सर्वोत्तम उपयोग करा. तुमच्याकडे वेळ आहे त्याचा वापर शिका. तुमच्याकडे ज्ञान मिळवण्याची संधी आहे ती साधा. तुमच्याकडे मेहनत करण्याची ताकद आहे ती वापरा. तुमच्याकडे कल्पनाशक्ती आहे ती उंच उडवा. तुमच्याकडे हृदय आहे त्यात स्वप्न जपा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की यशासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टींचा योग्य उपयोग करून तुम्ही मोठं होऊ शकता. आणि आयुष्यात तुमच्याकडे जे नाही त्यासाठी दोष देणं थांबवून जे आहे त्यासाठी आभार मानायला शिकवेल. मित्रांनो, यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे काय नाही याची यादी करणं थांबवा. तुमच्याकडे काय आहे याची जाणीव ठेवा. त्याचा योग्य वापर करा आणि आयुष्य तुम्हाला नक्कीच शिखरावर नेईल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.